नमस्कार मंडळी, इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत श्री रामेश्वर मंदिर बघण्यासाठी। रामडोह आळीतील हे मंदिर आहे। रामेश्वर घाटावरती प्रसिद्ध असलेले हे मंदिर आहे। रामेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं। तर आज आपण जात असताना आपल्याला सोनगीरवाडीमधूनच आपल्याला हा मार्ग जायला मिळणार आहे। तर सोनगीरवाडीवरून जात असताना आपल्याला एक धुंडीविनायकडे जाणारा छोटा पूल आहे, त्या पुलावरून आपल्याला आज जायचं आहे। तर रामेश्वर मंदिर हे भगवान शंकराचं मंदिर आहे। वाईतील बहुतांश मंदिरं ही भगवान शंकराची मंदिरं आहेत। म्हणजे वाईतील भरपूर मंदिरं जर तुम्ही कृष्णाकाठावरती बघितली तर ती सगळीच मंदिरं ही भगवान शंकराची ओळखली जातात। तर आज आपण जात असताना हे रामेश्वर मंदिर आपल्याला छोट्या पुलाच्या उजव्या बाजूला बघायला मिळतं। म्हणजे सोनगीरवाडीवरून जर तुम्ही धुंडीविनायक मंदिराकडे जेव्हा जाल तेव्हा आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे। उजव्या बाजूवरून आपल्याला त्या मंदिराकडे जायला मिळतं। तर आपण 3-4 मंदिरं बघितली, त्यामध्येच आता हे अजून एक मंदिर आहे। ते समोर तुम्ही जे बघताय हेच मंदिर आहे, रामेश्वर मंदिर। तर मी इकडून चाललेलो होतो, तर मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता सुद्धा बघा किती म्हणजे खराब आहे। मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही आहे। म्हणजे असं जाण्यासाठी इतका चिखल आहे की बाहेरून येणारा पर्यटक वाईमध्ये भेट देईल की नाही याची गॅरंटी सांगू शकत नाही। एवढं म्हणजे खराब रस्ता होता। आता मंदिराकडेच चाललोय आपण। जर जात असताना आपल्याला रस्ता खराब लागत असेल तर खरंच अवस्था बिकट आहे आपल्या मंदिरांची। कारण इतका खराब रस्ता आहे हा की तुम्ही जाण्यासाठी खरंच म्हणजे तुम्ही दचकाल की जाऊच नाही असं वाटेल तुम्हाला। तर समोर जे तुम्ही मंदिर बघताय हेच रामेश्वर मंदिर आहे। हे मंदिर कृष्णा काठावरती म्हणजे वसलेलं मंदिर आहे। पण कृष्णा काठेच्या पाण्याचा प्रवाह या मंदिराला लागून जातो। तर मंदिराच्या बाहेर एक भगवान शंकरांची पिंड बघायला मिळाली, पण अशी पहिल्यांदाच पिंड मी आतापर्यंत बघितली आहे जी बाहेरच म्हणजे सभामंडपाच्या बाहेर अशा प्रकारची पिंड बघायला भेटते। पुन्हा एकदा त्याच बाजूला म्हणजे ज्या बाजूला दीपमाळ आहे त्या दीपमाळेच्या बाजूला परत भगवान शंकराची पिंड बघायला मिळाली। तर ही दीपमाळ आहे। ही पूर्ण दीपमाळ दगडामध्ये घडवली गेलेली आहे, दगडामध्ये तयार केलेली दीपमाळ आहे। तर या दीपमाळेवरती तुम्हाला एक सर्प म्हणजे नाग दिसेल। तो मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन कशा प्रकारचा आहे। तर ते समोर तुम्ही बघताय हेच ते रामेश्वर मंदिर आहे। श्री कृष्णाबाई संस्थान श्री रामेश्वर घाट रामडोह आळी वाई असं लिहिलेलं आहे त्या मंदिरावरती। हा रामेश्वर घाट आहे, त्या घाटावरतीच हे मंदिर उभं राहिलेलं आहे। तर मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की ह्या दीपमाळेवरती नाग कोरलेला आहे। ह्याचा काय उल्लेख आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा, ह्याला काय बोलतात ते। तर आपण आता मंदिराचा गाभारा बघणार आहोत। तर मंदिराचा महादरवाजा आहे हा दरवाजा पूर्ण दगडामध्ये तयार केलेला आहे। मंदिर बंद होतं त्यामुळं गाभाऱ्यामध्ये काय जाता आलं नाही, पण सभा मंडपात असलेला हा नंदी आम्हाला फक्त बघायला मिळाला। त्यानंतर आम्ही आता कृष्णामाईचं जे पाणी आता वाई सोडून पुढे जात आहे ते बघण्यासाठी भेटतं। म्हणजे कृष्णामाई आता वाई सोडून पुढे प्रवास करत आहे असंच ते काही दृश्य बघायला मिळालं। मोठा हा घाट आहे, दुर्लक्षित घाट असं म्हणू शकतो। मंदिराचा हा कळस आहे। मंदिराचा कळस हा खूप चांगला आहे, पण त्याचं संवर्धन जर झालं ह्या मंदिराचं या कळसाचं तर तो अजून छान दिसेल। तुम्ही बघा की कशा पद्धतीचं म्हणजे संवर्धन सुद्धा नाहीये। काय ठिकाणी त्याचा म्हणजे कळस सुद्धा तुटलेला आहे, छोटे छोटे मनोरे सुद्धा तुटलेले आहेत। तर ह्याचं संवर्धन मंदिराचं किती करावं लागेल याचा विचार करा। तर मंदिराच्या बाहेरच आम्हाला ही पिंड दिसली। तर ही पिंड पाण्याच्या प्रवाहामुळे झिजून गेलेली आहे। पूर्ण दगडात ही पिंड होती पण ती झिजून गेलेली आहे। तर
समोर जे तुम्ही बघताय तो म्हणजे डाव्या बाजूला मोठा पूल आहे. त्या मोठ्या पुलावरून हे सगळं म्हणजे रामेश्वर मंदिर आपल्याला बघायला मिळतं. हा कृष्णामाईचा प्रवाह त्या मंदिराला लागून पुढं जातोय. रामडोह आळीतील हे महत्त्वाचं आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि वाईला तर नक्कीच भेट द्या. तर कशी व्हिडिओ वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.